सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झालेत। वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरूनही त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। त्यावरून मिटकरी यांनी सुरेश धस यांनी सुपारी घेतल्याचा आरोप केला आणि आता महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली। पाहूया। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। माझ्या जवळचे ते आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे। कसे संबंध आहेत, मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध सांगितले पाहिजे ना। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून आता मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात उघडपणे शाब्दिक चकमक सुरू झाली। मंत्री धनंजय मुंडेंचा खास माणूस वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी धस करत आहेत। मात्र त्याच कराडशी धस यांचीही जवळीक होती असं मुंडे म्हणाले। त्यावर कसे संबंध होते हे सांगा असं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिले। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती। माझ्या जवळचे ते आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणाने चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। पण एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। कसे संबंध आहेत, मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध सांगितले पाहिजे ना। एक मिनिट ऐका, राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल, कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही। अधिवेशनातही आका आणि मोठा आका म्हणत सुरेश धसांनी हल्लाबोल केला। पण आपल्याला हा राजकारणातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता। मात्र सरपंचाच्या हत्येतही धनंजय मुंडेंना राजकारण सुचतंय असा निशाणा सुरेश धसांनी साधला। माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा। माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही, आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं। अनुभव मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा, तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखलाख। अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का, आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो। कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा, आणि माझा घेरलंय मला आमको, तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू, ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं, राजकारणाचा विषय का हा। इकडे सुरेश धस यांच्याकडून होणारा शाब्दिक हल्ला परतवून लावण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मैदानात उतरले। मंत्रीपद न मिळाल्यानं सुरेश धस यांना पोटशूळ झाल्याची बोचरी टीका मिटकरींनी केली। म्हणजेच महायुतीतच आता सामना सुरू झाला। आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रीपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूळ त्याच्या पोटात उठताना दिसतोय आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। हमाम में सब नंगे होते हैं सुरेश यांना। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल।
अमोल मिटकरी फार लहान आहे बरं का. एवढं उंचीचं जाऊन हे घेऊ नये टिंब उंटाचा. माझ्या नादाला लागला तर महाग पडेल असा दम सुरेश धस यांनी दिला. त्यावरून ट्विटरवरून पुन्हा मिटकरींनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. धनंजय मुंडे आणि सुरेश धस दोघेही महायुतीच्याच घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. पण सरपंच हत्या प्रकरणात सत्ताधारी आमदार असतानाही धस यांनी आवाज उठवला आणि टीकेचे बाण वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंपर्यंत आले. त्यामुळे सुपारी घेतल्याची टीका मिटकरींनी केली. जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही. महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते ज्या कालपासून पुढे आले आहेत. काल खासदार संजय राऊतांना पुढे आणले गेले. मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. माझं स्वतःच मला व्हायना मी कोणाच्या सुपाऱ्या कायला घेऊ. माझ्याच घरच्या सुपाऱ्या नीट भाजीत येण्यात मिळेल, दुसऱ्याच्या सुपाऱ्या कायला घेऊ. अमोल मिटकरी साहेबांना म्हणा तुम्ही कोणाच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका. प्रेमानं सांगतोय. सुरेश धसांचे मंत्री धनंजय मुंडेंसोबतचा वाद फार टोकाला गेलाय. सुरेश अण्णांची टीका धनुभाऊंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत पोहोचली. सपना चौधरी, रश्मिका मंदानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा सुद्धा एक परळी पॅटर्न असल्याची टीका धस यांनी केली. रश्मिका मंदाना, परत ते कोणती हिरोईन ती लय नाचते बो जास्त, हा लय कंबर राहिली ती सपना चौधरी. असे इव्हेंट बघायचे यांचे. इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. हा, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी. पण राजकीय वाद सुपारीच्या आरोपांपर्यंत आलाय. बीडहून महेंद्र मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.